नमस्कार मित्र. PMC मराठी चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करते. आपण सध्या पाहत आहोत जीवात्मा जगताचे कायदे हे पुस्तक, आणि ह्या पुस्तकाचं आपण वाचनही करीत आहोत. ह्या पुस्तकामुळे आपण आता आतमध्ये कुठेतरी विचार करायला लागलो, अंतर्मन कुठेतरी जागृत व्हायला लागले असं आपल्याला वाटत असेल किंवा तुम्ही विचारही करत असाल तर आपण मागच्या सत्रामध्ये ह्या पुस्तकामधल्या कुठले कुठले मुद्दे घेतले हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते, आणि मग आपण पुढील सत्राला, म्हणजे आजचं हे आपलं तिसरं सत्र आहे, आणि मग त्याच्या पुढे काय त्यांनी आपल्याला अजून संदेश दिलेले आहेत ते पुढच्या मुद्द्यांमधनं बघणार आहोत. बघा मित्रांनो, मागच्या सत्रामध्ये आपण बघितलं की त्यांनी 7 तलांविषयी माहिती सांगितली, आपल्याला 7 लोकांविषयी माहिती सांगितली, ते 7 लोकांवरचं कार्य कसं चालतं जीवात्म्यांच्या जगतामध्ये, आणि ते एकमेकांच्या प्रतलालाही कसे भेटी देतात याबद्दलही त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. त्याचबरोबर आपलं खरं घर हे पृथ्वी नसून जीवात्म्यांचं जग आहे, ते कसं काय हे पण त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. त्याचबरोबर जीवात्म्यांशी आपण संपर्क हा का केला पाहिजे आणि ते योग्य आहे हेही त्यांनी आपल्याला कसं पटवून दिलं आहे हे आपण मागच्या सत्रात पाहिलेलं आहे. त्याचबरोबर परमेश्वर हा सगळ्यांना मदत करत असतो, आणि चांगल्या प्रवृत्तीला तर तो मदत करत असतो, पण दुष्ट प्रवृत्तीलाही पश्चाताप झाल्यावर कशा प्रकारे मदत करतो हे पण आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलं. आणि प्रत्येक कर्माचं आपल्याला परतफेड ही करावीच लागते हेही त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे पुस्तकामध्ये. असे काही मुद्दे आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलेले आहे. तर आता आपण ह्या सत्रामध्ये पुढील काही मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. तो आहे म्हणजे चंदेरी बंद. ह्याबद्दल ते काय लिहित आहेत ते बघूयात आपण. आम्हाला माहीत आहे की अनेकदा काही गोष्टींवर विश्वास ठेवणं तुम्हाला कठीण जात असतं. उदाहरणार्थ, आम्ही जीवात्मे आणि तुम्ही पृथ्वीवरील आत्मे सातत्याने आणि जवळजवळ दररोजच भेटत असतो. तुम्ही म्हणाल कसं काय? तुम्ही गाढ झोपेत असता तेव्हा. अशा वेळी पृथ्वीवरील आत्मे त्यांचे शरीर सोडून काही ठराविक उंचीपर्यंत प्रवास करून आपल्या मरण पावलेल्या प्रियजनांना भेटतात. तुमच्या आणि तुमच्या शरीरादरम्यान केवळ एक चंदेरी बंध नावाचा एक चुंबकीय बंध असतो. जर तुम्हाला एकाएकी जागं करण्यात आलं तर हा बंध तुम्हाला परत तुमच्या शरीरात आणतो. जर तुमची झोप गाढ आणि स्वप्नहीन असली तरच हे होऊ शकतं. तुम्हाला ह्याची काहीच आठवण नसते, पण आम्ही तुम्हाला ह्याची खात्री देऊ शकतो की तुम्ही तुमच्या परलोकवासी प्रियजनांना जवळजवळ रोजच भेटतात. याच्यामध्ये अजून एक त्यांनी असं सांगितलंय की जर त्या प्रियजनांनाही तुमच्याशी भेटण्याची इच्छा असली पाहिजे, आणि पृथ्वी तलावरीलही व्यक्तीला आपल्या प्रियजनांना भेटण्याची इच्छा असली पाहिजे, आणि प्रेमही असलं पाहिजे दोघांमध्ये. समजा ते प्रेम एकतर्फी असेल तर मात्र ते भेटणं होऊ शकत नाही. जीवात्म्यांच्या जगतात जो आत्मा गेलेला आहे त्या जीवात्म्याला तुम्हाला भेटण्याची इच्छा निर्माण व्हायला पाहिजे, आणि प्रेमही तुमच्याबद्दल असेल तरच तो तुम्हाला भेटू शकतो, असं त्यांनी ह्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. त्याचबरोबर ते असंही म्हणतात की म्हणून तुम्ही कधीही त्यांच्या वियोगाचं दुःख करू नका, कारण तुमच्या दुःखाचा त्यांच्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे ते निराश व दुःखी होतात. म्हणून बऱ्याच वेळा म्हटलं जातं की कोणी व्यक्ती गेल्यानंतर जास्त रडू नये, कारण त्या आत्म्याला जाताना खूप वेदना आणि त्रास होत असतात, आणि तो जाऊ शकत नाही आणि त्याचा पुढचा विकास पण करू शकत नाही आत्म्याचा. तो तुमच्यामध्येच अडकून राहतो. म्हणून त्याला शांतपणे आणि व्यवस्थित त्याचा प्रवास सुखकर होण्यासाठी त्याच्या जाण्याचं अति दुःख किंवा अति तुम्ही रडू नका त्याच्याबद्दल, असं यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे त्यांनी एक जिमीची गोष्ट सांगितलेली आहे, ज्याच्यामधनं ते आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करतायत की पृथ्वीवरचे लोक जसे दिसतात तसे नसतात. हे जिमीच्या उदाहरणातून ह्या गोष्टीवरनं आपल्याला समजेल. आता ही जी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे ही एक सत्यकथाच आहे, म्हणजे याच्यामध्ये जे सर्व काही लिहिले ते सत्यच आहे.
आणि जेव्हा विस्पी आणि रतू हे पृथ्वी तलावर असतात तेव्हा ते जिमी अंकलला भेटलेले असतात. त्यांची ती तेव्हाची ओळख असते जिमी अंकल बरोबर. आणि जिमी अंकलला ते कसे ओळखत असतात तर ते एक खूप परोपकारी, म्हणजे जिमी अंकल जे व्यक्तिमत्व आहे ते अतिशय परोपकारी, सर्वांना मदत करणारं, देवधार्मिक, त्याचबरोबर गोरगरिबांना अन्न वस्त्र याचं दान करणारं असं ते व्यक्तिमत्व असतं. म्हणजे सर्वांना भरपूर प्रेम देणारं असं व्यक्तिमत्व असतं ते जिमी अंकल म्हणजे. आणि त्याच्यामुळे विस्पी आणि रतू हेही त्यांना खूप मानत असतात. त्याचबरोबर त्यांची जी पत्नी असते जिमी अंकलची, ती पत्नीही दिसायला अतिशय सुंदर असते, पण ती शहाणी किंवा हुशार नसते असे या ठिकाणी त्यांनी नमूद केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांना 2 मुलं असतात. ते पण खूप बुद्धिमान असतात असं जिमी अंकलचं मत असतं. आणि तेही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत असतात. असा हा एक हे असं कुटुंब दाखवलं आहे की ते खूप परोपकारी आणि सर्वांना प्रेम देणारं असे हे चांगले आत्मे आहेत बुवा, असं पृथ्वीवरचे लोक त्यांना इतकं मानत असतात. असं मानत असतानाच म्हणजे एकदा जिमी अंकल म्हणजे जिमी अंकल यांचा मृत्यू होतो. आणि त्या मृत्यू झाल्यानंतर विस्पी आणि रतू त्यांच्या बायकोला आणि मुलांना समजवतात की जिमी अंकल हे खूप चांगले आत्मे होते आणि ते नक्कीच स्वर्गलोकामध्ये गेले असतील असा विश्वास त्यांना देतात आणि त्यांचं सांत्वन करतात. जेव्हा विस्पी आणि रतू यांचा 1981 साली मृत्यू होतो आणि ते जीवात्म्यांच्या जगतामध्ये जातात, तेव्हा त्यांना अचानक जिमी अंकलची आठवण येते. आणि त्यांना असं वाटतं की आपण जिमी अंकलला भेटलं पाहिजे, ते कुठे असतील बरं. आणि त्यांना तर हे पूर्ण विश्वास असतो की ते वरच्या लोकांमध्येच असतील. आणि तेव्हा विस्पी आणि रतू हे 6व्या लोकामध्ये असतात. तेव्हा मग ते 6व्या लोकामध्ये त्यांना शोधतात जिमी अंकलला, पण तिथे काही त्यांना जिमी अंकल मिळत नाहीत. मग ते 7व्या लोकामध्ये विचारांच्या द्वारे त्यांना साथ घालण्याचा प्रयत्न करतात जिमी अंकलला, पण 7व्या लोकामध्येही त्यांना ते सापडत नाहीत किंवा तिथूनही त्यांना काही त्यांचा हे येत नाही, उत्तर येत नाही काही. त्याच्यामुळे मग रतू जो असतो तो विस्पीला म्हणतो की अरे ते इतके उच्च आत्मे होते की ते नक्कीच 7व्या लोकाच्याही पलीकडे गेलेले असतील म्हणून. मग ते एका उच्च आत्म्याची त्यासाठी मदत घेतात आणि ते सांगतात की आम्हाला जिमी अंकलला शोधायचं आहे, ते कुठे आहेत म्हणून. तेव्हा ते उच्च आत्मा दोघांनाही सांगतात की तुम्ही त्यांना खालच्या लोकात बघा. तर यांना नवल वाटतं की कसं काय शक्य आहे, जिमी अंकल इतका परोपकारी माणूस कसा काय खालच्या लोकामध्ये असेल. तेव्हा तो उच्च आत्मा सांगतो की तुम्हाला मी 3ऱ्या लोकात पाठवतोय, तिथे एक आपलं कामही आहे, तिथे तुम्ही जा, ते काम करा आणि मग जिमी अंकलला शोधा. मग हे तयार होतात आणि 3ऱ्या लोकामध्ये जातात. 3ऱ्या लोकामध्ये गेल्यावर तिथे ते त्यांचं काम पूर्ण करतात आणि त्याच्यानंतर मग तिथे ते जिमी अंकलला शोधतात. पण तिथे त्यांना जिमी अंकल सापडत नाही. तेव्हा त्यांना हायसं वाटतं की अरे जिमी अंकल इथे नाही आहेत, म्हणजे हे खालच्या स्तरावर पण नाही आहेत. हे पाहून त्यांना बरं वाटतं आणि मग ते पुन्हा ते उच्च आत्म्याला भेटतात आणि तेव्हा ते सांगतात उच्च आत्म्याला की ते नाही आहेत 3ऱ्या लोकात. मग हे उच्च आत्मे त्यांना सांगतात की तुम्ही आता त्यांना 2ऱ्या लोकामध्ये पहा. आणि मग यांना खूप नवल वाटतं, अरे अजून खालच्या लोकात आपल्याला पाठवलं जाते, म्हणजे कसं काय शक्य आहे हे. पण तरी ते तिथं जातात आणि त्यांना एक सुरक्षितता म्हणून त्यांची काळजी घेण्यासाठी एक कवच त्यांना त्यांच्या भोवती आखलं जातं. आणि जेणेकरून तेथील ते 2ऱ्या लोकातले जे दुष्ट आत्मे आहेत त्यांच्यापासून यांचं संरक्षण व्हावं, यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्या ठिकाणी, म्हणून ही काळजी म्हणून त्यांना तसं सुरक्षित रित्या तिथे पाठवलं जातं. आणि तिथले दुष्ट आत्मे त्यांना बघूही शकणार नसतात विस्पी आणि रतूला. मग विस्पी आणि रतू 2ऱ्या लोकामध्ये जातात आणि तिथे ते जिमी अंकलला शोधायला लागतात. तेव्हा त्यांना तिथे जिमी अंकल सापडतात. त्यांना खूप नवल वाटतं की जिमी अंकल 2ऱ्या लोकात आहे. आणि विशेष म्हणजे जिमी अंकलही विस्पी आणि रतूला बघू शकत असतात. जेव्हा ते विस्पी आणि रतूला बघतात तेव्हा त्यांना स्वतःची लाज वाटायला लागते. आणि मग विस्पी आणि रतू त्यांना विचारतात की तुम्ही इथे कसे काय, म्हणजे तुम्ही असं काय केलं की ज्याच्यामुळे तुम्हाला इथे यावं लागलं. तेव्हा या ठिकाणी जिमी अंकल
सांगायला लागतात की हो, मी पृथ्वी तलावर खूप परोपकारी किंवा एक चांगला आत्मा म्हणून लोकांसमोर वावरत होतो, पण खरं पाहिलं तर मी एक अतिशय स्वार्थी आणि खूप वाईट आणि दुष्ट कृत्य करणारा खरा माणूस होतो. पण लोकांसमोर मी तसं कधीही दाखवलं नाही, लोकांसमोर नेहमी मी चांगलाच राहिलो. आता इथे त्यांनी हा मुद्दा सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही सर्वशक्तिमान देवाला फसवू शकत नाहीत. म्हणजे जिमी अंकलची गोष्ट पुढे चालूच आहे, परंतु हा मुद्दा या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते म्हणतायत की जिमी अंकलची गोष्ट इतकी धक्कादायक होती की तिच्यावर विश्वास बसेना. आम्हाला त्यावर विश्वास बसत नव्हता, कारण आम्ही जिमी अंकलला नेहमीच आदर्श मानत होतो. ते नेहमी धर्मादाय दान करीत असत, गरिबांना मदत करीत असत आणि त्यांचा स्वभाव प्रेमळ व मैत्रीपूर्ण असे. जिमी अंकलनी सांगितलेली त्यांची कथा त्यांच्या शब्दामध्ये, म्हणजे आता जिमी अंकल हे आपली स्वतःची सर्व कथा आता आपल्यासमोर सांगत आहेत. जिमी अंकल सांगतायत की मी पृथ्वीवर अतिशय दुष्ट कर्म करत होतो, पण त्याचबरोबर ह्या दुष्ट कर्म करत असताना मला असं वाटत होतं की मी कुठे दानधर्म केला किंवा सेवा केली काही, तर ह्या दुष्ट कर्मातून माझी सुटका होऊ शकेल आणि देवही मला माफ करेल आणि मला स्वर्गात जागा मिळेल. ह्या हेतूने मी बाहेरची जी सर्व कामं करत होतो त्या हेतूने ती करत होतो आणि लोकांना आतमध्ये फसवत होतो. पण मला हे लक्षात आलं नव्हतं तेव्हा की मी देवाला कधीही फसवू शकत नाही. हे तेव्हा माझ्या लक्षात आलं नव्हतं आणि म्हणूनच माझ्याकडनं ह्या गोष्टी घडल्या गेलेल्या होत्या. मग ते आता त्यांची लहानपणापासूनची सर्व हकीकत विस्पी आणि रतूला सांगतात की मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझी जी आई होती ती अतिशय प्रेमळ आणि सौम्य स्वभावाची अशी होती आणि माझे जे वडील होते ते अतिशय क्रूर आणि दुष्ट प्रवृत्तीचे असे होते. तर वडील जे काम करत होते किंवा वडील जो व्यवसाय करत होते, लोकांना फसवून लांड्या लबाड्या करून लोकांकडनं ते पैसा मिळवत होते आणि हे त्यांच्या आईला अजिबात मान्य नव्हतं. त्या नेहमी त्यांच्या नवऱ्याला त्याबद्दल विचारणा करत असत आणि ते काम करू नये असंही त्या सांगत असत. पण जिमीचे वडील मात्र आपल्या बायकोला नेहमी मूर्ख आणि बावळट आहे, तुला समजत नाही म्हणून त्यांची अवहेलना करत असत आणि तुला माझी प्रतिष्ठा बघवली जात नाही, आपण घरात आलेला पैसा तुला बघवला जात नाही आणि म्हणून तू अशा पद्धतीने मला विरोध करतेस, असं ते नेहमी त्यांच्या आईला बोलत असत. पण त्यांच्या आईला हे मान्य नसल्यामुळे त्या आपल्या मुलांना पण ह्या गोष्टी समजून सांगत होत्या की तुम्ही ह्या गोष्टींपासून दूर राहा, आपल्या वडिलांच्या कृत्यांपासून दूर राहा आणि तुम्ही एक चांगले आत्मे म्हणून जगा ह्या पृथ्वीवर, असं त्या नेहमी आपल्या मुलांना सांगत असत. जिमीला सांगत होत्या की तू एक घरातला मोठा मुलगा आहेस आणि तू आपल्या भावांना ह्या कृत्यापासून दूर ठेव आणि स्वतःलाही वाचव. पण जिमीला स्वतः वडिलांची इतकी त्याच्यावर छाप पडलेली होती की तो आपल्या आईचं म्हणणं अजिबात ऐकत नव्हता. त्यालाही वाटत होतं की कारण त्याचे वडील जे आहेत ते आपल्या मुलांना नेहमी म्हणत होते की तुमची आई ही मूर्ख आहे, तिला समजत नाही, ती बुद्धिमान नाही आहे, असं ते त्यांनी वडिलांनी आपल्या मुलांवर ही म्हणजे आईबद्दलची एक वेगळी भावना तयार केलेली असते आणि त्याच्यामुळे जिमी पण त्याच पद्धतीने आपल्या वडिलांचा विचार करत आपल्या आईचा विचार करत असतो. जेव्हा त्याची आई हे त्याला समजवते तेव्हा जिमी त्या आईला सांगतो की तू मूर्ख बाई आहेस, तुला समजत नाही, म्हणजे ह्या भाषेमध्ये तो आपल्या आईशी बोलतो. याच्यावरूनच समजलं पाहिजे की तो किती वडिलांचा ऐकतो ते आणि आईला अजिबात किंमत देत नसतो. तर तुला हे समजत नाही तर तू जीव का नाही देत म्हणून. आणि त्याच्या आईला हे अतिशय वाईट वाटतं की आपली मुलंही आपल्या आता विरोधात गेलेली आहेत, आपलं ऐकत नाही आहेत. तेव्हा त्या दुःखामध्येच ती खरोखर नदीमध्ये उडी टाकून आत्महत्या करून घेते. आणि ह्याचं दुःखही जिमीला अजिबात होत नाही, कारण जिमीला वाटतं की ती एक मूर्ख बाई होती आणि तिने मूर्खपणात हा निर्णय घेतला, त्याच्यामध्ये तिची चूक आहे, आपल्या वडिलांची काहीही चूक त्याच्यामध्ये नाही, असा कुठलाही पश्चाताप जिमीला त्या ठिकाणी होत नाही आणि तो आपल्या वडिलांचंच नेहमी ऐकत असतो.
जेव्हा त्यांची आई जाते तर त्यांचे वडील अजूनच बेभान होऊन जातात आणि ते अजूनच वाईट कृत्य करायला लागतात. ते आपल्या मुलांनाही अतिशय वाईट गोष्टी शिकवायला लागतात. लोकांना कसं लुबाडायचं, लोकांकडनं पैसा कसा हडप करायचं आणि त्यांना कसं नंतर सोडून द्यायचं वाऱ्यावर, हे ते आपल्या मुलांना शिकवत असतात. त्याचबरोबर ज्या एकट्या आणि म्हाताऱ्या किंवा अशा गरीब विधवा ज्या स्त्रिया आहेत, त्या स्त्रियांना कसं आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं आणि त्यांचा पैसा कसा हडप करायचा, हेही ते आपल्या मुलांना शिकवत असतात. म्हणजे इतक्या भयानक गोष्टी जिमीला लहानपणापासून शिकवल्या गेलेल्या असतात आणि म्हणून अशा वातावरणात राहिल्यामुळे जिमी पण तशाच प्रकारची वागणूक वडिलांप्रमाणे करत असतो. परंतु पुढचा मुद्दा त्यांनी दिलेला आहे की आज ना उद्या देवाचा न्याय नेहमीच अंमलात येतो. आता ह्याच गोष्टीमध्ये ह्या मुद्द्याद्वारे आपल्याला पुढची गोष्ट सांगितलेली आहे की हे कृत्य करत असताना त्यांना कुठलाही पश्चाताप नसतो, कुठलंही गिल्ट ते बाळगत नसतात आणि तसंच ते कृत्य करत असतात. आणि काही वर्षांनंतर जिमीच्या वडिलांना अचानक ताप येतो. त्यांचं डायबिटीस त्यांना झालेला असतो हे कळतं नंतर. त्याचबरोबर त्यांचा एक अपघात होतो. त्या अपघातामध्ये त्यांचे दोन्ही पाय आणि एक हात गेलेला असतो. बघा मित्रांनो, आता देवाचा न्याय चालू झालेला आहे. देवाने न्याय द्यायला सुरुवात केलेली आहे. इतक्या वर्षांपासून जे त्यांनी दुष्टकृत्य करत आलेले होते आजपर्यंत, त्याची कुठेतरी परतफेड आता त्यांना करावी लागणार होती आणि म्हणून त्यांच्या आयुष्यात असे प्रॉब्लेम्स यायला लागतात आणि मग त्यांना फुफ्फुसाचा कर्करोगही होतो. असे वेगवेगळे आजार त्यांना जडायला लागतात आणि खूप वेदना आणि खूप दुःखामधून त्यांना जावं लागतं. मग त्यांची चिडचिड व्हायला लागते आणि आपली मुलं ही खूप स्वार्थी आहेत, आपली काळजी घेत नाही असं त्यांना वाटतं. उलट त्याच्या ज्या बहिणी असतात जिमीच्या, त्या बहिणी त्यांना खूप म्हणजे त्यांच्या आजारपणात मदत करत असतात. पण तरीही ते आपल्या मुलींनाही शिव्या द्यायचे, मुलांनाही शिव्या द्यायचे की तुम्ही स्वार्थी आहात, माझी काळजी घेत नाही. या प्रकारे त्यांची मानसिक संतुलन पण एक प्रकारे बिघडून गेलेलं असतं. जेव्हा त्यांच्या धर्मगुरूंना हे कळतं की जिमीचे वडील इतके परोपकारी आहेत आणि तरी त्यांना इतक्या दुःखामधून जावं लागतंय, तेव्हा ते त्यांना भेटायला येतात. आणि जेव्हा ते भेटायला येतात तेव्हा घरातलं सगळं वातावरण पुन्हा बदलतं. लोकांसमोर ते एक वेगळं रूप दाखवत असतात आपलं समाजापुढे. तसंच धर्मगुरूंपुढेही ते अतिशय सज्जन आणि सदाचारी असल्यासारखं सगळेजण त्यांच्यासमोर वावरत असतात ते आल्यानंतर. आणि मग धर्मगुरू देवाकडे प्रार्थना करतात की इतक्या चांगल्या आत्म्याला का बरं म्हणून इतका त्रास होतोय म्हणून ते. आणि मग ते रोज तिथे यायला लागतात आणि रोज सगळ्यांकडनं ती प्रार्थना करू लागतात की जेणेकरून जिमीच्या वडिलांना लवकरात लवकर ह्या कंडिशनमधून, ह्या दुःखामधून बाहेर येता यावं म्हणून. खरं म्हणजे धर्मगुरू अतिशय प्रेमळ आणि चांगल्या स्वभावाचे असतात, बुद्धिमान असतात. असे ते धर्मगुरू असतात. आणि एक दिवस ते अचानकच त्यांच्या घरी येतात. तेव्हा ते बघतात की त्यांच्या वडिलांचं जे खरं रूप असतं ते तेव्हा त्यांना दिसतं. त्यांचे वडील हे घरातल्या सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकत असतात, आपल्या मुलींना शिव्या देत असतात. त्याचबरोबर ते आपल्या पूर्वी केलेल्या कृत्यांचंही आठवणी करत असतात आणि त्या विधवाबाईंनी मला कसं फसवलं वगैरे असं काही काही बोलत असतात. आणि हे सगळं धर्मगुरू ऐकतात आणि तेव्हा त्यांना कळतं की अरे, हे जे बाहेरून आपल्याला दिसतंय हे असं नाही आहे, तर हे आतमधनं खूप भयानक लोक आहेत आणि जिमीचे वडील खूप वाईट कृत्य केलेलं आहे त्यांनी आणि खरोखरच त्याच्यामुळे त्यांना हा त्रास होता हे धर्मगुरूंना त्याच क्षणी समजून जातं. आणि त्याच्यानंतर मग पुढे जिमीची गोष्ट चालूच आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की धर्मगुरू मग पोलिसांकडे जातात, त्यांना सर्व हकीकत सांगतात जिमीच्या वडिलांची आणि त्यांचा शोधही घ्यायला लावतात. पोलिसही सगळा शोध घेतात आणि त्यांना समजतं की खरोखर जिमीच्या वडिलांनी खूप लोकांना फसवणूक केलेली आहे, त्यांना लुबाडलं आहे. पण त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नसतो आणि त्याच्यामुळे त्यांना कुठलंही त्यांच्याबद्दल ॲक्शन घेता येत नाही आणि त्यांना सोडून द्यावं लागतं जिमीच्या वडिलांना. आणि मग पुढे जेव्हा जिमीच्या काय करावं हे म्हणजे धर्मगुरू मग एक दिवस त्यांच्याकडे येतात आणि
त्या आम्हाला सांगतात, जी मी सांगतोय की आम्हाला सांगतात ते की तुम्ही त्यांच्या वडिलांच्या जवळ ज्या पण काही वस्तू आहेत त्यांच्या हाताला येतील त्या सर्व दूर करा. आणि तेव्हा त्या मुलांनाही वाटतं की धर्मगुरू काहीतरी चमत्कार करणार असतील, कदाचित वडिलांना बरं करणार असतील म्हणून हे सगळं आपल्याला करायला लावतायत. मग त्याच्यानंतर हे सगळं ते करतात आणि मग धर्मगुरू देवाची एक प्रार्थना म्हणतात आणि त्याच्यानंतर ते त्यांच्या वडिलांविषयी त्यांनी जे मागे कृत्य केले ते सर्व कृत्य आमच्यासमोर मांडायला लागतात आणि ते किती चुकीचं वागलेलं आहे ही ते सांगायला सुरुवात करत असतात. मग ते त्याच्या वडिलांना सांगतात, जिमीच्या वडिलांना सांगतात की दुष्ट माणसांनो, सर्व शक्तिमान देवाला जबाबदार धरू नका. क्रूर कर्म्यांनो, हीच शिक्षा तुम्हाला योग्य आहे. तुम्हाला जे मिळायला हवं तेच मिळतंय, असे धर्मगुरू म्हणाले. ते पुढे म्हणाले, तुमच्या भयानक पापांसाठी तुम्ही नरकात आणखी कितपत पडणार आहात हे फक्त देवालाच माहीत. तुम्ही सर्वशक्तिमान देवाला फसवू शकत नाही. तू आम्हा सर्वांना चांगलंच फसवलंयस, अगदी तुझ्या स्वतःच्या मुलांना सुद्धा. तू त्यांना स्वतःसारखं दुष्ट बनवलं आहेस. तूच तुझ्या बायकोच्या आयुष्याचा नाश केलायस आणि तिला आत्महत्या करायला भाग पाडलेस. तुझ्या मुलांवर तिचा प्रभाव पडून त्यांनी तुझ्याशी भांडू नये म्हणून तू तिचा काटा काढायला मागत होतास. आम्हाला कसलाही पुरावा हाती लागू नये म्हणून तू खूप काळजी घेतलीस, पण तू हे विसरतोस की सर्वशक्तिमान देवाला कसलाही पुरावा लागत नाही. हा त्याचा न्याय आहे. ऐका मुलांनो, तुमचे वाईट मार्ग सोडा आणि खूप उशीर होण्याआधी पश्चाताप करा. नेहमी हे लक्षात ठेवा की सर्वशक्तिमान ईश्वराला पुराव्याची गरज नसते. त्याला कोणी कधीही फसवू शकत नाही आणि कोणाचीही त्याच्या न्यायातून सुटका नाही. म्हणूनच अजूनही वेळ गेलेली नाही, तोवरच मागे फिरा. लाडक्या मुलांनो, तुमच्या वडिलांनी तुम्हाला दाखवलेल्या दुष्ट मार्गावरून मागे फिरा आणि देवाच्या भल्या मार्गावर परत या. खूप उशीर होण्यापूर्वी प्रामाणिक पश्चाताप करा, हे धर्मगुरू सांगतात आणि तिथून निघून जातात. जेव्हा हे वडील ऐकतात तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि त्यांना खरोखरच कळतं की आपण खूप मोठी चूक केलेली आहे, आयुष्यात खूप चुकीचं कर्म करून टाकलेलं आहे. तेव्हा ते देवाला म्हणतात की देवा, बरं झालं तू मला अशा कंडिशनमध्ये ठेवलंस आणि म्हणूनच आता मी लोकांना फसवू शकणार नाही. तू आता मला घेऊन चल, मला आता जगायची पण इच्छा राहिलेली नाही. असा ते पश्चाताप देवाकडे व्यक्त करतात आणि काही दिवसातच खरोखर त्यांचा मृत्यू होतो आणि ते हे जग सोडून जातात. जेव्हा ते हे जग सोडून जातात तेव्हा हे मुलं जे असतात त्यांची ते खूप स्वार्थी असतात. त्यांना उलट ते देवाला दोष देतात आणि आपली जणू काहीच चूक नाही अशा भावनेने ते वावरत असतात आणि ते एकमेकांना दोष देतात. आणि त्याच्यातच जिमीचा जो धाकटा भाऊ असतो तो घर सोडून निघून जातो काहीही न घेता आणि जिमीकडे जी संपत्ती त्याच्या वडिलांनी एक ठेवलेली असते, गुप्तपणे त्याला दिलेली असते, ती सर्व संपत्ती घेऊन हा जिमी ते घर सोडून निघून जातो. तो न सांगताच आपल्या भावा बहिणींना निघून जातो आणि त्या भावा बहिणींचं पुढे काय होतं हेही त्याला तो कधी त्याचा तपासही घेत नाही. इतका स्वार्थपणे तो सरळ निघून जातो. तो नंतर मुंबईला येतो आणि मग मुंबईला आल्यानंतर तो एक नवीन व्यवसाय चालू करतो. एका सुंदर स्त्रीशी लग्न करतो की जी फक्त दिसायला सुंदर असते पण हुशार नसते, की जेणेकरून तो जे काही कर्म करणार असतो, चुकीच्या मार्गाने जो काही पैसा कमवणार असतो त्याच्याबद्दल ती करणार नाही, त्याला कधीही प्रश्न विचारणार नाही. आणि म्हणून अशासाठी त्याने एका मूर्ख मुलीशी लग्न केलेलं असतं की जी फक्त दिसायला सुंदर असते, ती हुशार नसते. अशा प्रकारे आणि मग तो समाजात वावरायला लागतो की तो किती परोपकारी आहे. मग तो सेवा करायला लागतो, लोकांची दानधर्म करायला लागतो, धार्मिकपणे वावरायला लागतो आणि लोकांना फसवायला लागतो. हाच त्याचा आयुष्यात त्याचा धंदा चालू झालेला असतो. आता तेव्हा ते जिमी अंकल आता म्हणतायत की माझी गोष्ट ही अशी आहे, मी ह्या अंधाऱ्या भयानक जागी कसा आला हे आता तुम्हाला समजलं असेल. माझं पाप धुवून निघतील अशा कल्पनेने मी अनेक दाने दिली आणि अनेक चांगली कामे केली. मी स्वर्गात जाईन अशी मला खात्री होती, पण देवाला कोणीही फसवू शकत नाही म्हणून मी इथे आहे. बघा मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला हेच त्यांनी सांगितलंय की तुम्ही सर्व जगाला
फसू शकतात, स्वतःलाही फसू शकतात, पण तुम्ही देवाला कधीही फसू शकत नाही. तुमच्या पापाचं जे आहे त्याची परतफेड ही तुम्हाला कधी ना कधीतरी करावीच लागते. ह्या गोष्टी थ्रू सांगण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्याला केलेला आहे. पुढचा मुद्दा आहे, पृथ्वी ही एक शाळा आहे. बघा, ह्या पृथ्वीवर चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे आत्मे हे राहत असतात. जेव्हा आपण चांगल्या आत्म्याला मदत करत असतो ते म्हणजे आपण चांगल्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देत असतो, आणि जेव्हा आपण वाईट आत्म्यांना मदत करतो तेव्हा आपण वाईट प्रवृत्तीला किंवा दुष्ट प्रवृत्तीला प्रोत्साहन दिल्यासारखं असतं. आता देवाचं इथे म्हणणं आहे की तुम्ही चांगल्या आत्म्यांना तर मदत कराच, परंतु त्याचबरोबर दुष्ट जे आत्मे आहेत त्यांच्यावर कडक वागा, त्यांच्या दुष्ट प्रवृत्तीला साथ देऊ नका, तुम्ही त्याचा विरोध करा, पण त्याचबरोबर त्या दुष्ट आत्म्यांना ह्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी पण तुम्ही त्यांना मदत करा. हे पण खूप महत्त्वाचं आहे, आणि हे करण्यासाठीच त्यांनी देवाने आपल्याला पृथ्वीवर पाठवले की तुम्ही हे चांगलं कर्म करा, चांगल्या आत्म्यांना प्रगतीपथावर तर न्याच, पण वाईट आत्म्यांनाही त्या मार्गातनं बाहेर काढा. आणि ही जी पृथ्वी आहे, हे जे आपलं पृथ्वीवरचं ते ठिकाण आहे ते सुंदर आणि छान बनवा, की जिथे सगळे पवित्र आत्मे राहतील, गुण्या गोविंदाने राहतील, असं हे ठिकाण करून टाका. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलंय की तुम्हाला सर्वांना पृथ्वीवर त्याच्यासाठी पाठवलंय, आणि त्याचा तुम्ही योग्य वापर करा पृथ्वीवर आल्यानंतर. त्याचबरोबर त्यांनी सांगितले जीवात्म्यांनी की लक्षात ठेवा, तुमचा वेळ कधीही फुकट घालवू नका. तुम्हाला पृथ्वीवर पाठवलंय ते काही विशिष्ट काम करता यावं, प्रशिक्षण घ्यावं आणि अनुभव घ्यावा आणि आपल्या कर्माची परतफेड करावी. म्हणूनच तुम्ही जे काही करायला घेतलेलं आहे ते तुमचा वेळ संपण्यापूर्वीच पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला पुन्हा त्याच हेतूसाठी जन्म घ्यावा लागेल आणि एक पूर्ण जन्म फुकट घालवावा लागेल, किंवा तुमचं सध्याचं आयुष्य एखाद्या रोगजर्जर भौतिक शरीरात वेदना आणि दुःख सोसत कर्मापेक्षा जास्त काळ कंठावं लागेल. म्हणूनच मौल्यवान वेळ फुकट घालवू नका. तुमचं काम लवकर संपवा, त्यामुळे कदाचित तुम्ही तुमचा वेळ संपण्याआधीच परत येऊ शकाल. तुमचा वेळ कधी संपणार हे तुम्हाला कधी समजणार नाही, फक्त तुमच्या अर्धजागृत मनाला ते समजेल. हा खूप मोठा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी आपल्याला आणि आठवण करून दिलेली आहे. तुम्ही तुमचा पृथ्वीवरचा वेळ कसा घालवताय आणि तुम्ही कसा घातला पाहिजे, कुठल्या कामासाठी घातला पाहिजे, तर हे त्यांनी या ठिकाणी सांगितले. बघा मित्रांनो, जागे व्हा आणि आपला वेळ तर फुकट जात नाहीये ना, हे बघा. आणि तो जात असेल तर लवकर सावरा स्वतःला आणि चांगल्या कामात स्वतःला गुंतून घ्या. लोकांना मदत करा, जे दुष्ट प्रवृत्तीचे आत्मे आहेत त्यांना सुधारण्यासाठीही मदत करा, असा छानसा संदेश त्यांनी आपल्याला यातून दिलेला आहे. त्याच्यानंतर आहे पुढचा मुद्दा, पुनर्जन्माचा हेतू. हे जीवात्मे इथे पृथ्वीवर का आलेले आहेत, त्यांचा नेमका हेतू काय आहे पृथ्वीवर येण्यामागचा, त्याच्यात 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या. ते म्हणजे त्यांच्या प्रियजनांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी, पहिलं. दुसरं आहे आधीच्या जन्मात जे कर्म करायचे राहून गेले असेल ते पूर्ण करण्यासाठी, आणि तिसरं आहे त्यांचे आध्यात्मिक जीवन कार्य करण्यासाठी. वाईट आत्म्यांना त्यांच्या कर्माची परतफेड व्हावी ह्या उद्देशाने पृथ्वीवर पाठवले जाते. ह्या मागची कल्पना अशी आहे की तुम्ही ही शिक्षा निर्भयपणे आणि हसतमुखाने भोगावी. असे झाले तरच तुम्ही सुधाराल आणि वरच्या लोकांमध्ये जाल. आत्म्यांना एक बदलण्याची संधी म्हणून त्यांनी त्यांच्या वाईट मार्गात बदल करावा, सुधारावं, पश्चाताप करावा आणि उन्नती करून घ्यावी, म्हणजे वर यावं म्हणून परत पाठवलं जातं. मग ही उन्नती फारशी होत नसली तरीही, अजून ते पुढे म्हणतायत की तुम्ही तुमचा आत्मा शुद्ध करून घ्यावा आणि वरच्या लोकांमध्ये जावं, हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. पृथ्वी ही एक शिक्षण संस्था आहे, जिथे वाईट आत्म्यांनी चांगलं व्हावं, चांगल्या आत्म्यांनी आणखी चांगलं व्हावं आणि दुष्ट आत्म्यांनी आपला दुष्टपणा सोडून देवाचा चांगला
भला मार्ग स्वीकारून सुधार करावा. पण आजकाल पृथ्वीवर वाईट आत्मे आणखी वाईट होत चाललेले आहेत. चांगले आत्मे वाईट होत आहेत आणि दुष्टपणाचा प्रसार वाढतो आहे. आम्हा जीवात्म्यांना हे फार भयानक वाटतं. जे पुनर्जन्माचा हेतू काय आहे यामागे त्यांनी सांगितलं की पृथ्वीवर काय यायचंय आणि काय करायचंय, येऊन आपल्यामध्ये सुधारणा करायची आणि आपल्याला वरच्या लोकात जायचंय. त्याच्यासाठी हा पुनर्जन्म आपण घेत असतो, हे जीवात्म्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, तुमचं अर्धजागृत मन सुप्तावस्थेत जाऊ शकतं. आता अर्धजागृत मन म्हणजे काय, तर त्यालाच आपण सत्सद विवेक बुद्धी असं म्हणत असतो. ही सत्सद विवेक बुद्धी जोपर्यंत आपण पृथ्वीवर ऐकत असतो नेहमी की तुझी सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेव कुठलेही कर्म करताना, असं बऱ्याच वेळा ऐकत असतो. किंवा सत्सद विवेक बुद्धी त्याची जागी नाही आहे किंवा तो असा वागतोय. तर ह्या पद्धतीचे आपण वाक्य ऐकत असतो आणि ते अगदी बरोबर आहे की आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत असेल तर आपल्याकडनं कुठल्याही प्रकारचं वाईट कर्म हे होत नसतं. ते आपण चांगलंच कर्म करत असतो आणि वाईट कर्म करण्याचा हा प्रश्नच आपल्या पुढे येत नाही, कारण ती नेहमी जागृत असते. बघा, पण ती जर जागृत नसेल तर ती सुप्तावस्थेतही जाऊ शकते. म्हणजे जेव्हा वाईट कृत्य करायला लागते एखादी व्यक्ती, चुकीच्या मार्गाने जायला लागते, तेव्हा तिची सत्सद विवेक बुद्धी ही सुप्तावस्थेमध्ये जायला लागते. म्हणजेच ती झोपून जाते एक प्रकारे. मग ती तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत करू शकत नाही जर ती एकदा झोपली किंवा सुप्तावस्थेत गेली तर. त्याच्यासाठी तिला जागृत ठेवणं फार गरजेचं आहे. जसं की आता उदाहरण म्हणून आपण एक घेऊया की एखाद्याला समजा दारूचं व्यसन लागणार असेल तर सुरुवातीला तो एक फक्त टेस्ट म्हणून ती दारू पितो किंवा मित्रांचा आग्रह म्हणून तो दारू पितो आणि तेव्हा सत्सद विवेक बुद्धी त्याला जागृत करण्याचा प्रयत्न करते. अरे बाबा, तू असं कृत्य करू नको, की पिऊ नको दारू, की जेणेकरून तुला वाईट सवयी लागतील आणि तू भरकटला जाशील. परंतु तो तिचं ऐकत नाही त्या सत्सद विवेक बुद्धीचं आणि तो आपलं कृत्य चालूच ठेवतो. हळूहळू ती सवय त्याला वाढायला लागते आणि सत्सद विवेक बुद्धी त्याला कायम सांगत राहते, पण हळूहळू तो तिचं ऐकत नसल्यामुळे हळूहळू ती झोपून जाते आणि सुप्तावस्थेत चालली जाते. आणि मग ह्या माणसाला त्या व्यसनापासून बाहेर येणं फार अवघड होऊन जातं, कारण त्याची सत्सद विवेक बुद्धी पूर्ण झोपून गेलेली असते आणि म्हणून तो कुठलाही योग्य निर्णय त्याच्या आयुष्यात घेऊ शकत नाही आणि अजून तो त्याच्या आयुष्यात तो चुकांवर चुका अधिकाधिक करायला लागतो आणि पूर्णपणे भरकटून जातो. म्हणून आपल्याला सत्सद विवेक बुद्धी जागृत करायला सांगितलेली आहे. तिथे यांनी हेही सांगितलंय की जेव्हा तुम्ही 6व्या जीवात्म्यांच्या जगतामध्ये जातात तेव्हा 6व्या आणि 7व्या लोकांमध्ये तुमची सत्सद विवेक बुद्धी ही नेहमी जागृत असते. तिथे ती कधीही सुप्तावस्थेत गेलेली नसते, कारण तुमचा आत्मा खूप पवित्र आणि शुद्ध असतो. त्याच्यामुळे ती असं काहीही करत नाही किंवा तुमच्याकडनं तिला कधीही झोपवलं जात नाही किंवा तुम्ही कधीही चुकीचे निर्णय घेऊ शकत नाही. पण तुम्ही जर 4थ्या आणि 5व्या लोकांमध्ये असेल तर हा धोका मात्र फार भयानक असतो, कारण तिथे कधी कधी अशी चूक होण्याची शक्यता असते आणि आपण तिच्यापासून भरकटलेही जाण्याची शक्यता असते. आणि जर आपण आपल्या सत्सद विवेक बुद्धीपासून दूर गेलो किंवा ती सुप्तावस्थेत चालली गेली तर मात्र आपण खालच्या लोकात सुद्धा येण्याचा धोका असतो. म्हणूनच ही सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवायला त्यांनी सांगितलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की हे आता पुढचा मुद्दा आहे, तुमचं अर्धजागृत मन जागृत करा. आता ही सत्सद म्हणजे अर्धजागृत मन म्हणजे सत्सद विवेक बुद्धी, आणि ही कशी काय जागृत करायची, तर ते पुढे त्याच्याबद्दल सांगताय की आम्ही तुम्हाला तुमचं अर्धजागृत मन जागृत करण्याचा मार्ग दाखवलेला आहे. तुम्ही त्याचं ऐकलं नाही आणि त्याला सुप्तावस्थेत जाऊ दिलं, पण आता त्याला जागं करण्याची तुमची हीच वेळ आहे. त्याला थोडा वेळ लागेल, पण आमच्या सूचना प्रामाणिकपणे पाळा. तुमचं अर्धजागृत मन जागृत होऊन त्यानं तुम्हाला मार्गदर्शन करायला हवं. कृपया त्याच्याशी बोला, त्याची करुणा भाका आणि त्याला पुन्हा कार्यरत होण्याची
विनंती करा. अर्धजागृत मनाला पुन्हा सक्रिय करणं ही एक खडतर गोष्ट आहे, पण तुम्ही ते करायला हवं. त्याला टाळून, त्याच्याकडे दुर्लक्ष करून आणि ते बंद करून तुम्ही चूक केलेली आहे. त्यावर लगेच काम करायला सुरुवात करा, म्हणजे ते तुम्हाला आणखी खाली पडू देणार नाही आणि त्याऐवजी तुम्हाला आणखी वरच्या स्तरावर उचलेल. त्याचबरोबर त्यांनी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ती सांगितली, ती म्हणजे अर्धजागृत मन किंवा आपली सद्विवेक बुद्धी आपल्याला जागृत ठेवायची असेल तर त्याच्यासाठी ध्यान हा एक अतिशय सर्वोत्तम मार्ग त्यांनी आपल्याला दिलेला आहे. त्यांनी सांगितलं आहे की जर तुम्ही ध्यान केलं तर तुमची सद्विवेक बुद्धी ही नेहमी जागृत राहील आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही चुकीचं पाऊल उचलू शकणार नाही, कारण ती कायम तुम्हाला तुम्ही जेव्हा पण कधी चुकीच्या मार्गाने भरकटायला लागाल तेव्हा ती तुम्हाला जागं करेल, तुम्हाला आठवण करून देईल त्या गोष्टी की हे आपल्याला कृत्य करायचं नाही याची ती आठवण करत जाईल. आता तुम्ही म्हणाल की ध्यान केल्याने असं काय होतं की जेणेकरून सद्विवेक बुद्धी ही जागृत राहते. तर ध्यान केल्याने मित्रांनो काय होतं की आपल्या मनामधले विचार जे असतात, जो मनामध्ये विचारांचा जो कचरा साठलेला असतो तो हळूहळू कमी व्हायला लागतो. तो कमी झाला की त्या सद्विवेक बुद्धीचा आवाज आपल्यापर्यंत यायला लागतो. कारण काय झालंय, आज इतका विचारांचा पगडा आपल्या मनावर आहे की विचार आपण करतोय की त्याचा काहीही उपयोग नाही असे विचार, कितीतरी काळातले ते विचार आपण साठवून ठेवलेत आपल्या मनामध्ये. तो कचरा प्रचंड साठलेला आहे आपल्या मनामध्ये आणि त्याच्यामुळे काय झालंय, ती सद्विवेक बुद्धी कुठेतरी आतमध्ये दबून गेलेली आहे. ती आपल्याला आवाजही देत असते, असं नाही की ती आपल्याला आवाज देत नाही, ती आपल्याला आवाज देते पण आपल्यापर्यंत तो पोहोचू शकत नाही. कारण का, तर हे विचारांमध्ये जोपर्यंत निर्विचारता येणार नाही तोपर्यंत आपण तिचा आवाजापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून आपल्याला ध्यान करायचे. ध्यान केल्याने आपोआप विचार कमी व्हायला लागतात आणि पूर्ण निर्विचार झाल्यावर आपण तिचा आवाज स्पष्टपणे ऐकू शकतो. आपण असं म्हणतो ना की मी माझ्या अंतर्मनाचा आवाज ऐकला आणि मग मी माझा डिसिजन घेतला किंवा माझा निर्णय घेतला, तर हाच तो आवाज आहे मित्रांनो. आणि हा आवाज ऐकण्यासाठी आपल्याला ध्यान हे मात्र करायला त्यांनी सांगितलेलं आहे. मग ते पुढे म्हणतायत की म्हणूनच फार उशीर होण्यापूर्वी नीट विचार करा. तुम्ही तुमचं जग आणि भौतिक शरीर सोडण्यापूर्वी वाईटापासून चांगल्याकडे जाण्याच्या अनेक संधी तुम्हाला आहेत आणि जर तुम्ही त्या संधींचा उपयोग करून घेतलात तर जीवात्म्यांच्या जगातील तुमची शिक्षा खूप सोपी होईल ह्याची तुम्ही खात्री बाळगू शकता. 1, 2 आणि 3 ह्या लोकांमध्ये पोहोचण्याऐवजी तुम्ही निदान 4थ्या लोकात पोहोचाल. म्हणून आत्ताच नीट विचार करा आणि लगेच सुधारणं चांगलं हे तुमच्या लक्षात येईल. हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे याच्याद्वारे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, तुमच्यामध्ये सुधारण्याचं धैर्य असायला हवं. बऱ्याच जणांकडे हे धैर्य नसल्यामुळे आयुष्यात ते भरकटले जातात आणि चुकीचा निर्णय करून बसतात. त्याच्यात सांगितलंय, अनेक बाबतीत असं होतं की काही आत्मा खूप दुर्बळ असतात आणि आपलं नेहमीच वागणं बदलायला घाबरत असतात. चांगल्या मार्गाकडे वळायला ते घाबरतात, कारण त्यांना असं वाटतं की त्यांचे सहकारी त्यांचा तिरस्कार करतील आणि त्यांना धमकी देतील किंवा चांगले लोक त्यांचं कधीही स्वागत करणार नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतील आणि त्यांचा अपमान करतील, किंवा त्यांना असं वाटत असतं की आयुष्यात काहीही आशा नाही. आता ह्याच्यामध्ये त्यांनी एका गोष्टीद्वारे आपल्याला हा मुद्दा समजून सांगितलेला आहे. ही गोष्ट झाल्यानंतर आपण आजचं सत्र इथंच संपवणार आहे मित्रांनो. तर ती गोष्ट मी आता तुम्हाला सांगते की त्यांनी एका पृथ्वी तलावरील सतीश नावाच्या व्यक्तीची ही गोष्ट सांगितलेली आहे आणि त्याच्या थ्रू हा मुद्दा त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला आहे आणि ही एक सत्यकथाच आहे.
पृथ्वी तलावर हा सतीश नावाचा मुलगा असतो. जेव्हा तो 5 वर्षाचा असतो तेव्हा त्याची जी आई असते ती मृत्यू पावते आणि त्याचे वडील हे त्याचा सांभाळ करण्यासाठी म्हणून दुसरं लग्न करतात. पण त्याची जी नवीन आई असते, सावत्र आई जी असते, ती कधीही सतीशवर मनापासून प्रेम करत नाही. त्याला नेहमी सावत्र म्हणूनच ती पाहत असते आणि त्याचा नेहमी द्वेषच करत असते. आणि म्हणून म्हणजे त्याला जे घरात प्रेम मिळायला हवं असतं ते अजिबात मिळत नाही. खरं तर तो एक चांगला आत्मा असतो, परंतु त्याचं आयुष्य हे कसं भरकटलं जातं किंवा त्याच्या आयुष्यामध्ये कशा चुका नंतर होत जातात की हे असे लोक त्याच्या आयुष्यात आल्यावर ते इथे सांगितले. मग तो त्याला त्याची आई बोर्डिंग स्कूलमध्ये टाकते शिक्षणासाठी, त्या शालेय शिक्षणासाठी. आणि जेव्हा तो बोर्डिंग स्कूलमध्ये येतो त्याच्या आईवडिलांपासून दुरावला जातो, एकटा राहायला लागतो, वाईट मुलांची संगत त्याला लागते आणि ती मुलं जशी वागतात तसंच तो पण वागायला लागतो. कारण त्याला मार्गदर्शन करणारं असं त्याच्या आयुष्यात कोणीही उरलेलं नसतं आणि म्हणूनच तो असा चुकीच्या मार्गाने भरकटला जातो. मग तिथे गेल्यानंतर त्याचं शालेय शिक्षण पूर्ण होतं आणि मग त्याच्या वडिलांचाही मृत्यू होतो. आणि मग त्याची जी सावत्र आई असते तिच्या सख्ख्या मुलाला घेऊन आणि त्याचा जो सर्व पैसा असतो तो सर्व घेऊन ती याला न सांगताच कुठेतरी निघून जाते. आणि मग तर हा तर पूर्णच कोसळून पडतो, कारण आता त्याला नावाला वडील असतात तेही उरत नाहीत आणि आता तो एकटा पडतो. आणि मग तो त्याच्या चुकीच्या मित्रांबरोबर राहायला लागतो आणि त्यांच्याबरोबरच वाईट कृत्य करायला लागतात, त्यांच्यासारखाच वागायला लागतो. आणि मग हे जे मुलं असतात त्यांचा जो ग्रुप असतो वाईट मुलांचा, ही मुलं श्रीमंत मुलांना किंवा मुलींना गोड बोलून त्यांच्याशी मैत्री करत असतात आणि त्यांच्याकडनं पैसा उकळवतात आणि त्यांना लुबाडून दुसऱ्या शहरामध्ये जात असतात. अशा प्रकारे त्यांचे ते गोष्टी किंवा कृत्य चालू होतात, कर्म चालू होत असतात आणि ते लोकांना अशा प्रकारे मुलामुलींना फसवत मजेत आयुष्य घालवत असतात. आणि याचा पश्चातापही कोणाला नसतो, ते अतिशय बिनधास्तपणे हे सगळं करत असतात. पण एकदा ट्रेनमध्ये असंच एक रेल्वेने ते प्रवास करत असतात त्यांचा हा ग्रुप आणि ते नेहमी शोधत असतात की कोण आपल्याला सापडते, आपल्या याच्यात कोण अडकलं जाते आणि त्याला आपण लुबाडून कसं त्याच्याकडनं पैसा काढू शकतो, हे नेहमी ते शोधत असतात. तर तिथं त्या ट्रेनमध्ये एक मुलगी बसलेली असते आणि ती चांगल्या घरची आहे किंवा चांगल्या परिस्थितीत श्रीमंत घरची आहे असं ह्या मुलांना वाटतं आणि म्हणून ते तिला फसवायचं ठरवतात आणि मग तिच्याशी मैत्री करण्याचाही प्रयत्न ते करतात. मग हळूहळू ते तिच्याशी मैत्रीही करायला लागतात. पण नंतर त्यांना कळतं की ही मुलगी काही खूप श्रीमंत घरातली नाही आहे म्हणून. पण जो हा सतीश असतो तोही आणि ती मुलगी अतिशय चांगल्या स्वभावाची, प्रेमळ स्वभावाची असते, सरळ मार्गी असते. पण ती मग हळूहळू सतीश हळूहळू तिच्या प्रेमात पडायला लागतो आणि मग त्याला म्हणजे त्यांचा सहवास हा हळूहळू मैत्री होते त्यांची आणि मैत्रीचं रूपांतर हे प्रेमात, म्हणजे एकतर्फी प्रेम सतीचं चाललेलं असतं तिच्यावर. तिला त्याची काही कल्पना नसते, परंतु तिच्या सहवासात राहिल्यावर सतीशमध्ये थोडा बदल व्हायला लागतो आणि तो थोडा विचार करायला लागतो की आपण जे कर्म करतोय ते खरंच बरोबर आहे का. त्याला त्याच्यातनं बाहेरही पडायचं असतं की त्या मुलीशी त्याला लग्नही करायचं असतं, परंतु त्याला बाहेर कसं पडावं ते समजत नसतं. आपण जर बाहेर पडलो तर आपले मित्र आपल्यावर हसतील आणि ते म्हणतील की तू काय करतोयस मूर्खासारखं म्हणून असं म्हणतील. आणि जर मी ह्या मुलीला माझी सर्व हकीकत सांगितली तर ही माझ्यापासून दुरावली जाईल, अशा प्रकारची भीती त्याच्या मनामध्ये निर्माण होते. आणि खऱ्या सत्याला सामोरं जाण्याची त्याच्यामध्ये ते धैर्य जे लागतं सत्याला सामोरे जाण्याचं, ते धैर्य त्याच्याकडे नसतं आणि म्हणून तो कुठलाही निर्णय योग्य घेऊ शकत नसतो. आणि मग तो मग शेवटी असं करताना तो खूप वेळा ट्राय करतो पण त्याच्यामध्ये हिंमत नसते. परंतु त्या मुलीला मात्र त्याच्या मित्रांकडनं सगळं समजलेलं असतं की हा नेमका हा कुठल्या प्रकारची कामं करतोय, काय हे सगळं समजलेलं असतं. परंतु तिची इच्छा असते की ह्याने आपल्याकडे येऊन ह्या सगळ्या गोष्टी कबूल कराव्या आणि तीही त्याच्याबरोबर लग्न करायला तयार असते आणि त्याला सुधरवायलाही तयार असते. पण ह्याच्यामध्ये ते डेअरिंग नसतं किंवा ते धैर्य येत नाही
तो भीतो, ह्या गोष्टी सत्याला सामोरं जायला तो भीतो आणि त्याच्यामुळे तो त्या मुलीला सोडून काहीही न सांगता तो त्या शहरातनंच निघून जातो. मग त्याच्यात त्यांनी म्हटलं की तुम्ही आपल्या समस्यांना सामोरं जाऊन बदलण्याचं धैर्य दाखवायला हवं. वाईटापासून चांगल्याकडे जाण्याची एकही संधी आपण जाऊ देता कामा नये. एकदा का आपण अशी संधी सोडली की ह्या दुष्ट जगामध्ये अशी दुसरी संधी मिळणं जवळजवळ अशक्य आहे. ह्या प्रकरणात जर आपलं किती प्रेम आहे आणि ते किती खोल व नितांत आहे हे सांगण्याचं धैर्य सतीशनं दाखवलं असतं तर त्याला त्या मुलीची मदत मिळाली असती. असं ह्या प्रकरणात म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की सत्याला सामोरं जाताना आपण धैर्याने पण वागायला पाहिजे आणि अतिशय निडर होऊन आपण सत्याचाही सामना केला पाहिजे, हा संदेश त्यांनी आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया आणि पुढच्या सत्रामध्ये पुढे काय ते ज्ञान देतात ते पुढच्या सत्रामध्ये आपण बघूयात. तोपर्यंत ह्या पुस्तकाला आपण तात्पुरता विराम देऊयात. नमस्कार.